शेगाव ते पंढरपूर या भक्ती मार्गाबरोबरच विकासाचा सुद्धा मार्ग आहे आणि ह्या मार्ग होण्यासाठी बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल या भागातील सर्व नागरिक अगदी प्रयत्नशील आहे. सध्या आपल्या समवेत चर्चा करण्यासाठी हे नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. शेगाव ते पंढरपूर हा भक्ती मार्ग झाला पाहिजे. हा फक्त भक्ती मार्ग नसूनच विकासाचा सुद्धा मार्ग आहे अशी आपली मागणी करताय. काय खरं तर आज बैठक होती, बैठकीमध्ये आपण या ठिकाणी भेटला आहेत, काय आश्वासित केलंय तुम्हाला? आज पुणे येथे डिव्हिजन बैठक होती. त्या डिव्हिजनचे सर्व लोकप्रतिनिधी, खासदार या ठिकाणी आले होते. त्याकरता गेल्या वर्षभरापासून जो संघर्ष चालू आहे, पंढरपूर ते शेगाव, कुर्डुवाडी ते मांजरसुंबा एवढं फक्त 76 किलोमीटरचाच मार्ग बाकी आहे, नाहीतर अस्तित्वात बाकीचा आहे. हा मार्ग झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्र हा जोडला जातो. जवळजवळ भक्तजन मॅक्झिमम जे वारीला येते ते मराठवाडा विदर्भातून येते आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर असू द्या, साखर उत्पादन आहे किंवा शेती उत्पादन आहे, ते आपल्याला दक्षिण भारतात घेण्याकरता आणि दक्षिण उत्तरून जालन्याला आपलं आज ड्रायपोर्ट झालेला आहे, स्टील इंडस्ट्री आहे. जवळजवळ 80% वाहतूक ही आपली ट्रकनं होती. तर ट्रक वाहतूक, माल वाहतूक किंवा प्रवासी वाहतूक ह्याच्याकरता हा अतिशय मार्ग फिजिबिलिटी बसणार आहे. तेच आम्ही निवेदनद्वारात आज रेल्वे बोर्डाला आणि सर्व लोकप्रतिनिधीला समजवलं. त्याच्यामुळं जो ड्राय बॅग आहे सोलापूरचा, आमच्या धाराशिवचा, बीडचा आणि पुढं जालना, हे जोडणार आहे आणि नक्कीच हे सर्व क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे. तर विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं समीकरण आहे. पंढरपूरच्या वारीसाठी अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी जात असतात. तुम्ही कुठल्या भागातले आहात आणि या भागातून जर हा भक्ती मार्ग गेला तर नक्की काय परिवर्तन होणार आहे तुमच्या भागात? आम्ही खऱ्या अर्थानं ज्या संत भूमी म्हणून मराठवाडा ओळखला जातो, विठ्ठलाचं महत्त्व संतांना सांगितले आहे आणि संताची आणि विठ्ठलाचे भेट होणं हे आध्यात्मिक जे कार्य महाराष्ट्राची जी ओळख आहे अख्ख्या देशामध्ये, ते या रेल्वे मार्गानं पूर्ण होणार आहे. विकसित भारत करण्यासाठी जो सध्या सर्व झटतायत 5 ट्रिलियनची व्यवस्था, तर पूर्ण मराठवाडा हा 400 वर्षापासून बॅकलॉग आहे आपण बघतोय. मराठवाड्यासाठी अनुशेष खूप मोठा आहे बघतोय. तर ह्या रेल्वे मार्गानं फक्त तीर्थक्षेत्र न जाता शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल आणि कृषी असेल, ह्या क्षेत्राला नवी संजीवनी देणारा एकमेव रेल्वे मार्ग असा असणार आहे की उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. आज सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाला यांना मंजुरी दिलेली आहे, परंतु पूर्ण मराठवाड्याची जी वाहतूक आहे, कोल्हापूर, सांगली असेल, कोकणापर्यंतची असेल, ती सर्व वाहतूक मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या रेल्वे मार्गाने होणार आहे. सगळ्या जर रेल्वेच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं जर बघितलं तर प्रॉफिटचा मार्ग आणि सगळ्या देवस्थानला जोडण्यासाठी जो शक्तिपीठाचा आज 8 तास घातला जातो, एवढं कोटी खर्च केला जातो आहे, तर हा रेल्वे मार्ग केल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली सगळी शक्तिपीठं, सगळी देवस्थानं, पर्यटन स्थळं जोडली जाणार आहेत आणि अत्यंत तिन्ही विभागातले या ठिकाणी प्रतिनिधी आहेत. आमची हा रेल्वे मार्ग होईपर्यंत असाच सातत्यानं लढा सुरू होणार आहे आणि आमची विशेष बाब अशी आहे की सर्व खासदारांना ह्याच्यासाठी स्वतःहून आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आम्ही पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग होईपर्यंत आम्ही झटू आणि तुम्हाला सहकार्य करू ही भावना केल्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी समाधानी झालो आणि समाधान असे यासाठी की हा रेल्वे मार्ग लवकरात होईल अशी या सर्व बैठकीतनं आणि सर्वांच्या बोलण्यातनं आल्यामुळं आम्हाला आशा वाटते की हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल. तर बीडवासियांसाठी रेल्वे एक स्वप्न राहिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जर आता बीड मार्गातून जर ही रेल्वे गेली तर काय नक्की नंदनवन फुलणार आहे, काय बदल होणार आहे असं तुम्हाला वाटतं? बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा मार्ग नव्हता पूर्वी, फक्त परळी भागामध्ये रेल्वे होती, परंतु अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आता बीडला रेल्वे आलेली आहे. परंतु आता नव्यानं पंढरपूर ते शेगाव हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही नव्याने मागणी आलेली. खरोखरच अतिशय चांगली मागणी आहे, कारण की ते मराठवाड्यासाठी अत्यंत जो विकासाचा अनुशेष आहे ते या मार्गामुळं भरून निघणार आहे आणि ही मागणी रास्त आहे. ही जी कृती समिती या ठिकाणी धाराशिवमधून या ठिकाणी हे विषय पुढे आलेला आहे, त्याला बीडकरांचा देखील सपोर्ट आहे आणि हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे. आमचे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे देखील
धाराशिव, बीड आणि संभाजीनगर या रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील आहेत. तसं त्यांनी सर्वे देखील केलेला आहे. परंतु आता पंढरपूर ते शेवगाव ही रेल्वे मार्ग झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बीडकर देखील इच्छुक आहेत. कारण की आता भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला जातो, शेवगावला पण जातो. त्या ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये आणि रेल्वेचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी बीडकर देखील यांच्यासोबत आहेत. सर, खरं तर आता शेगाव ते बीड त्याचबरोबर ती पंढरपूर जो आता भक्ती मार्ग आहे, या भक्ती मार्गामध्ये कोणकोणती गावं किंवा कोणकोणती शहरे यामध्ये जोडली जात आहेत? आता आपण जर या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विचार केला तर हा मार्ग पंढरपूरपासून सुरू होतो. पंढरपूरनंतर कुर्डुवाडी, जे एक पश्चिम महाराष्ट्र किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं जंक्शन आहे. कुर्डुवाडीनंतर आपण पुढे परांड्याचा विचार करतो आहे. परांड्यानंतर भूम आहे, भूमनंतर वाशी, मांजरसुंबा. आता प्राथमिक टप्प्यामध्ये एवढे जरी शहरं जोडले तरी उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हा चांगल्या प्रकारे जोडला जातो. आणि ह्या 75 किलोमीटरच्या एका कनेक्टिंग लिंकमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे तिन्ही महाराष्ट्रातले चांगले विभाग जोडले जातात. याच्या पुढे जाऊन जर आपण असा विचार केला तर आता संभाजीनगर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातलं हब बनतं आहे. जालन्याला स्टील इंडस्ट्री मोठी आहे आणि या सगळ्या भागाला जर आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या जे औद्योगिक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी कृषी प्लस औद्योगिक दोन्ही उत्पादन होतं आणि विदर्भातला कापूस असेल किंवा उत्तर भारतातला गहू असेल, हा जर मालवाहतूक आपल्याला दक्षिणेमध्ये चांगल्या प्रकारे करायची असेल किंवा रायगडमध्ये होणाऱ्या पोर्टला जोडायचा असेल तर हा रेल्वे मार्ग एकदम सोयीस्कर आणि नफ्यातला होऊ शकतो आणि भविष्यातून हा एक चांगला नफा देणारा मार्ग ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला विचार केला तर धाराशिव जिल्हा हा आपल्या देशामधील कायम मागासलेल्या जिल्ह्यामध्ये गणला जातो. ह्या जिल्ह्यामध्ये आता सध्या अस्तित्वात फक्त एक राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे धुळे सोलापूर. आमच्या ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आत्ता कुठं स्वातंत्र्यानंतर 80 वर्षानंतर पहिली रेल्वे आम्हाला मिळत आहे की ह्या दोन्ही तिन्ही तालुक्यामधून. राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात नाही, त्यामुळं आम्हाला ही रेल्वेची जर कनेक्टिव्हिटी मिळाली तर आम्हाला शेती, औद्योगिक व इतर शैक्षणिकदृष्ट्या किंवा भक्ती मार्गासाठी पण ह्या रेल्वेचा चांगला फायदा होईल अशी आमची मागणी आहे. आणि आमच्या भागाचा आत्तापर्यंत राहिलेला मागासला पण पुसल्यासाठी आणि आम्हाला थोडंसं विकासाच्या प्रवासात येण्यासाठी हा मार्ग आम्हाला योग्य वाटतो. म्हणून आम्ही ह्या मार्गाची मागणी गेल्या रेल्वे कृती संघर्ष समितीमार्फत गेल्या 1.5 वर्षापासून धरली आहे. आज या ठिकाणी सोलापूर आणि पुणे विभागाची बैठक आहे. तर सोलापूर, सांगली, सातारा, मराठवाडा, लातूर, धाराशिव आणि सगळ्या विभागातले खासदार आहेत, पुण्यातले खासदार या बैठकीला आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला ह्या मागणीसाठी पाठिंबा दिला आहे. आणि त्यांचं मत असं आहे की तुमची मागणी योग्य आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही ह्या विषयावर आवाज उठवून याचा पाठपुरावा करू आणि हा मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. धन्यवाद. आता आपण बघू शकतोय की शेगाव ते पंढरपूर हा फक्त भक्ती मार्ग नसून आमच्यासाठी विकासाचा आणि परिवर्तनाचा मार्ग आहे. यावरती लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन आम्हाला हा मार्ग द्यावा आणि आमच्या उन्नतीसाठी, त्यातल्या शेतकऱ्यांसाठी, त्यातल्या नागरिकांसाठी अगदी महत्त्वपूर्ण हा मार्ग ठरेल अशी भावना खरं तर रेल्वे कृती समितीकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.